पाहिजे. रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा बहुत विठ्ठल
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रखुमा देवी वर बंबई देवी वर बाप रखुमा देवी वर सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा गर बाप रखुमा देवी वर विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हेलो 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 एकनिष्ठ झाला भाव आता देवा तेची अंग आता देवा तेची अंग
एकनिष्ठ झाला भाव आता देवातेची अंगे आता देवातेची अंगे द्वंद्व त्याची करती काही द्वंद्व त्याची करती काही द्वंद्व त्याची करती काही सर्व ठाई देवतया सर्व ठाई देवतया सर्व ठाई देवतया निमनी जनिवनी प्रगटे लोचनी अहोरात्र द्वंद्वे त्याची करीती काही द्वंद्व त्याची करीती काही द्वंद्व त्याची करीती काही द्वंद्व त्याची करीती काही सर्व ठाई देवतया सर्व ठाई देवतया म्हणे वियोग वार्ता नेणती सर्वदा हरिभक्त सर्वदा हरिभक्त निळा म्हणे वियोग वार्ता नेणती सर्वदा हरिभक्त द्वंद्व त्याची करीती काही द्वंद्व त्याची करीती काही त्याची करती काही सर्व ठाई देवतया ठाला विठाला पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्ताबाई की जय आदौ ब्रह्मत्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्चाच्छोणिजटा विनाशदिजां कृत्वावतारं प्रभो हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं श्रीरामशरणं समस्तजगतां रामं विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः रामात्रस्य काल भीम मुजुगौ रामस्य सर्वं भजे रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रयः शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार त्या जय जय रघुवीर समर्थ
बाबाजी सद्गुरुदास तुकया प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत शिरोमणी निळोबाराय महाराजांचा असून अभंग ज्ञानपर आहे. एकनिष्ठ झाला भाव. महाराज म्हणतात, ज्या साधकाचा भाव एकनिष्ठ झाला, साधारणपणे आपल्यासारख्या साधकांचे भाव वेळोवेळी बदलत असतात. म्हणजे मंदिरात आल्यावर भाव टिकतो, घरी आल्यावर वेगळा असतो. हे आपल्याच बाबतीत होतं असं नाही, हे जवळपास 90% लोकांच्या बाबतीत असंच होतं की भाव टिकत नाही. सणासुदी भाव टिकतो. एखादा सण आला, समजा रामनवमी आली, तर खूप भाव होतो, लोकांच्या मनात जागृत होतो की बा देवाचा जन्म जायला पाहिजे. मग तो भाव प्रत्येक दिवस रामनवमी म्हणून जर टिकवला, तो भाव जर प्रत्येक दिवस म्हणून श्रीकृष्णाष्टमी म्हणून टिकवला, तो भाव जर प्रत्येक दिवस म्हणून दत्तजन्म म्हणून टिकवला, तर देव नाही दुरी त्याला. मग त्या साधकाला देव दूर नाही, त्या साधकाला देव दूर नाही. पण साधारणपणे आपल्यासारख्या साधकांचं होतं की भाव नेमका पूर्ण वेळ टिकत नाही, तर तो आपल्याला भाव टिकवावा लागतो. तो भाव टिकेल कशाने? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्ञानाने, दुसरी गोष्ट म्हणजे प्रेमाने. भाव टिकण्याला ज्ञान आणि प्रेम, आणि मग तिसरी गोष्ट म्हणजे संत कृपा, चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या मुखात सतत असलेलं नाम. ह्या सगळ्या गोष्टींनी भाव आपला टिकत जातो. ह्या सगळ्या गोष्टींनी आपला भाव टिकत जातो, आणि भाव टिकला की परमात्मा आपल्याला दूर राहत नाही. एकनिष्ठ झाला भाव. मग आपल्याला काय करायचं आहे? तर साधकांना भाव भगवंतावर एकनिष्ठ करायचा. आपल्यासारख्या साधकांना भगवंतावर भाव एकनिष्ठ करायचा आहे. एकनिष्ठ भाव झाला. मी तुम्हाला एक दृष्टांत देतो. एक मुलगी एका संतांकडे गेली आणि तिने त्या संतांना प्रार्थना केली की माझे वडील खूप आजारी आहेत. तिने नमस्कार वगैरे केला. संत म्हणाले, काय? माझे वडील गावात असतात, खूप आजारी आहेत. मी त्यांना एकुलती एक मुलगी, माझी आई लहानपणीच वारली, त्यांना मुलगा नाही. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही 2 मिनिटं का होईना त्यांना भेटायला या. संत म्हणाले, ठीक आहे, मला काही हरकत नाही, मी येतो. म्हणून संतांनी आपलं हातातलं काम आटोपतं घेतलं आणि त्या मुलीच्या मागे मागे पायी 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 गावाच्या दिशेने संत चालायला लागले. संत चालत असताना त्यांनी त्या मुलीला विचारलं, तुझे वडील किती वर्षाचे आहेत? म्हणे, असतील महाराज 85-90 वर्षाचे. म्हणे, ते आता पलंगावरून उठूही शकत नाही आणि काहीच नाही. बरं. म्हणून ते संतांनी त्या घरात प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर एक पलंगावर ते म्हातारेशी व्यक्ती अगदी मरणासन्न अवस्थेत पडलेले होते, तक्क्याला टेकून. त्यांच्या समोर एक खुर्ची ठेवलेली होती अशी बाजूला डाव्या हाताला. त्या संतांना असं वाटलं की मी येणार हे यांना माहिती होतं
किंवा यांनी प्रयोजन करून ही खुर्ची माझ्याकरता ठेवलेली असावी, म्हणून त्या खुर्चीवर ते बसायला लागले. ते 85 वर्षाचे वयोग्रस्त मनुष्य म्हणाला की तुम्ही इथं बसू नका, तुम्ही माझ्या शेजारी पलंगावर बसा. म्हणून संत म्हणाले ठीक आहे, मी पलंगावर बसतो. मरणासन्न अवस्थेत असलेल्या व्यक्तीकरता, ज्या व्यक्तीकरता आपण जातो आहोत, त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागावं. उगच तिथं आपला तत्वपणा घालू नये. किंवा आजारी माणसाच्या शेजारी मी कसं काय बसणार, आता तर कोरोना चालू आहे, मी बिलकुलच बसणार नाही, असं करू नये. कारण त्या जीवाला सुख लागेल असं सगळ्यांनी वागावं. म्हणून ते बसले, विचारपूस केली. त्या संतांनी त्या वयोग्रस्त मनुष्याच्या डोक्यावर हात ठेवला. म्हणजे मी आलो, संत म्हणतात त्या 85 वर्षाच्या वयोवृद्ध गृहस्थाला, मी आलो तेव्हा तुम्ही या खुर्चीकडे पाहत होते. म्हणजे मला असं वाटलं की ही माझ्याकरता ठेवली. म्हणून त्या आजोबा म्हणाले थांबा. त्या मुलीला म्हणाले तू बाहेर जा. ही खुर्ची म्हणे मी 20 वर्ष झाली इथे ठेवलेली आहे. मी काही 20 वर्ष झाले पलंगावर पडलेलो नाही, पण ही 20 वर्ष झाले माझ्या पलंगाच्या शेजारी अशीच ही खुर्ची आहे. मी तुम्हाला दृष्टांत सांगतोय, एकनिष्ठ भाव. म्हणे महाराज, मी माझ्या तरुणपणात मंदिरात जात असे, पण ते मंदिराचे मंत्र उच्चार हे काही माझ्या सगळं डोक्यावरून गेलं. ते जे काही महाराज तिथले मंदिरातले महाराज प्रवचन करत होते ते सगळं मला काहीच समजेना. म्हणून मी एकदा त्या महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांना विचारलं की हे मला काहीच येत नाही. न जानामि मंत्रोहम न यंत्रोहम त्वदपीच न जानामि पूजामहम. मी काहीच जाणू शकत नाही, मंत्र नाही, यंत्र नाही, पूजा नाही, काही नाही. तर मी काय करू? म्हणे तू भगवंताशी वार्तालाप कर. म्हणे मग वार्तालाप करायला संस्कृत तर मला येत नाही. म्हणे तू तुझ्या भाषेत वार्तालाप कर. म्हणे ठीक आहे. त्या दिवसापासून मी मंदिरात जात नाही. ही माझी खुर्ची, ही जी खुर्ची आहे, इथं भगवंत बसलेले आहेत असं मी समजतो आणि मी त्यांच्याशी खुर्चीवरून बोलत असतो. मी त्यांच्याशी खुर्चीवर, ते खुर्चीवर बसतात, मी पलंगावर झोपलेला असतो आणि मी बोलतो. बरं म्हणे महाराज, मी इतकं संयम पाळतो की मी त्या माझ्या मुलीसमोर त्या खुर्चीशी बोलत नाही. कारण जर मी बोललो म्हणे तसं तर हिला वाटेल की यांच्या डोक्यात परिणाम झाला, हे मला उगाच आणखीन कुठल्या दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जातील आणि वेगळ्या गोळ्या देतील. माझं तसं काहीच झालेलं नाही. मी त्या भगवंताशी पहिले 5 मिनटं वार्तालाप करत होतो, मग 10 मिनटं झालं. आता मी त्या भगवंताशी 4-4 ते 5-5 तास वार्तालाप करतो. माझी मुलगी सकाळी कामाला गेली की ती संध्याकाळी घरी येते, तोपर्यंत मला काहीच काम नसतं. मी भगवंताशी वार्तालाप करत असतो. संत म्हणाले तुम्ही साधनेचा मार्ग अगदी बरोबर निवडला. तुम्हाला शास्त्रामध्ये याचं प्रमाण आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू अर्चनम पादसेवनम सख्यम आत्मनिवेदनम. सख्य करायचं भगवंताशी आणि आपलं आत्मनिवेदन करायचं की भगवंता माझा कसा उद्धार होईल, तू आणि मी काही वेगळा नाही. तर म्हणे मी असं 5-5 तास त्या भगवंताशी, त्या साधकांच्या, वयोवृद्ध गृहस्थांच्या मुखातून असं सुद्धा निघत नव्हतं की मी त्या खुर्चीशी बोलत असे.
नाही, मी 5-5 तास माझ्या भगवंताशी बोलत असतो. संतांनी सांगितलं की तुम्ही उत्तम साधनेचा मार्ग शोधलेला आहे. म्हणून संतांनी निघता निघता त्या खुर्चीला नमस्कार केला आणि संत निघून गेले. संतांना कुठे गावाला जायचं होतं म्हणून संत 2-3 दिवस त्या गावात नव्हते. नंतर जेव्हा आले तेव्हा ती मुलगी समोर आली. त्या संतांनी विचारलं, म्हणे काय तुझे बाबा काय म्हणतात? म्हणे बाबा त्याच दिवशी गेले. अरे गेले, बरं म्हणे मला सांग की ते गेले कसे, त्यांची स्थिती काय होती, त्यांना त्रास काय झाला? म्हणे काहीच नाही महाराज, त्यांना पलंगावरून उठता येत नव्हतं, गेले 1-1.5 वर्ष झाले. पण त्या दिवशी सकाळी ते उठलेले होते, आंघोळ केलेली होती. मी ड्युटीवर कामावर निघाली तर मला म्हणे जा बेटा तू. आणि मी घरी आली तेव्हा त्या खुर्चीत डोकं ठेवून ते गेलेले होते. माझा दृष्टांत संपला. संत असं म्हणाले त्या मुलीला की तुझ्या वडिलांना परमात्म्याने मांडीवर घेऊन प्राण सोडवायला लावले. त्या साधकाचा, त्या वयोवृद्ध गृहस्थाचा भाव जो झाला होता की परमात्मा या खुर्चीवर बसलेले आहेत, त्या वयोवृद्ध गृहस्थाने प्राण गेला तेव्हा खुर्चीवर मान होती आणि प्राण गेलेला होता. त्या वयोवृद्ध गृहस्थाने असा विचार केला की मी भगवंताच्या मांडीतच प्राण सोडतोय आणि तिथं त्याला भगवंत उभा होता. आता देवतेची अंगे एकनिष्ठ भाव झाला. एकनिष्ठ भावा हरि रे करुणा. एकनिष्ठ भावा दृढ धरी रे एकनिष्ठ भाव झाला. मग भगवंतावर एकनिष्ठ भाव राहण्यासाठी आपल्यासारख्या साधकाला ज्ञानाची गरज आहे. मग काय ज्ञान लागतं आपल्याला भगवंतावर एकनिष्ठ भाव ठेवण्याकरता? तर हे सगळं जगत मायामय आहे आणि परमात्माच एक शाश्वत आहे. एवढं ज्ञान जरी पक्क झालं तरी भगवंतावर भाव एकनिष्ठ होते. भगवंतावर भाव एकनिष्ठ होते. जसा ध्रुवांचा झाला, जसा प्रल्हादांचा झाला. ध्रुव महाराज जेव्हा तपाला निघाले, लहान युवराज तपाला जातात असं ऐकल्याबरोबर अष्टप्रधान मंडळींनी उत्तानपाद राजाला शासन केलं की तुमच्या राज्यात एक 5 वर्षाचा मुलगा घर सोडून तपश्चर्येला जातो, तेही तुमच्यामुळे. असं राज्य होतं पूर्वी. राजालाही अष्टप्रधान मंडळींचं ऐकावं लागत होतं.
ऐक एक राजा होता राज्यही महान. तर अष्टप्रधान मंडळी ध्रुवांजवळ आले आणि म्हणाले की आम्ही राज्य आमच्या ताब्यात घेतलेलं आहे, तुम्हाला आता तपाला जायची गरज नाही, तुम्ही इथं राज्य करा, आम्ही पण राज्य सांभाळतो तुम्ही मोठे होईपर्यंत, आणि मग तुम्ही राजे व्हा. तेव्हा प्रभूवर एकनिष्ठ भाव झालेले ध्रुव असे म्हणाले त्या अष्टप्रधान मंडळींना की मी प्रभूच्या मार्गावर नुसता पहिलं पाऊल टाकायला सुरुवात केली तोपर्यंत राज्य आलं. मी प्रभूला प्राप्त करण्यासाठी निघणार असं मनात आणलं, तेवढ्यात मला माझ्याकडे राज्य आलं, तर परमात्मा प्राप्त झाल्यावर काय होईल. तर म्हणे आता जे काही चालू आहे ते तुम्ही चालू ठेवा, मी माझं तपश्चर्याला जातो आणि परमात्म्याला प्राप्त करतो. एकनिष्ठ झाला भाव, म्हणून भगवंतावर भाव असला पाहिजे आणि तो भाव आपला टिकला पाहिजे. बऱ्याच साधकांना भगवंताची सकाळची सुकुमार मूर्ती पाहिल्यावर डोळ्यातून अश्रू येतात, ते दुसऱ्या दिवशी येत नाही, तिसऱ्या दिवशी पुन्हा येतात, चौथ्या दिवशी येत नाही. तो भाव आपला टिकला पाहिजे. भाव बळे आकळे रविना कळे, करताळी आवडे तैसा हरी, करताळी आवडे तैसा हरी, करताळी आवडे तैसा हरी. भाव बळे आकळे मी वाजवतो ना. हरी मुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना पूर्ण करी, पुण्याची गणना पूर्ण करी, पुण्याची गणना पूर्ण करी. एकनिष्ठ भाव झाला पाहिजे आणि तो भाव परमात्म्यावर टिकून राहायला पाहिजे. आणखीन एक तुम्हाला छान दृष्टांत देतो. एकनिष्ठ भाव झाला होता गोपिकेंचा. एकनिष्ठ भाव झाला होता गोपिकेंचा. परमात्मा असो का नसो त्यांची रोजची रासलीला चालूच होती. एक कृष्ण बनायचं, एक गोपिका बनायची, एक राधा बनायची, एक भगवान श्रीकृष्ण बसायचे. प्रकटलास आणि पहिल्यापासून बरं, म्हणजे रोज रासलीला जन्मापासून सुरू व्हायची. जयति तेधिकं जन्मना व्रज, श्रयत इंदिरा शश्वदत्रही, प्रकटलासी तू नंद गोकुळी, म्हणून इंदिरा वासये स्थळी, प्रकट होई तू विश्वभूषणा, प्रियतमात्वरे दावी आपणा, प्रकटलासी तू नंद गोकुळी. आणि सगळ्या भगवंताच्या लीला पहिल्यापासून पुन्हा रोज. भगवंतावर दृढभाव झाला की मग परमात्मा समोरच असला पाहिजे असं काही नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी, पण मग तोपर्यंत आपली ती स्थिती असली पाहिजे की परमात्मा आपल्याला घरी सुद्धा दिसला पाहिजे. ऑनलाईन भलंही कीर्तन दिसो घरी, पण परमात्मा डोळे बंद केल्यावर दिसला पाहिजे. मग ती स्थिती येण्याकरता रोज दर्शन घेतलं पाहिजे. आपण काय करतो, आपल्यासारखे साधक जे असतात ना, हां देवात जायची काय गरज आहे,
घरी बसल्या बसल्या तर होईल सगळं. जसं धान्य काढायला शेतात जावं लागतं, मग ते शुद्ध व्हावं लागतं, मग ते घरी येतं, मग त्याच्यावर संस्कार होतात आणि मग पोटात जातं. तसं भगवंत केला पाहिजे. ठाईचं बैसोनी कराय, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, हो मान्य आहे. पण ती ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आपली जी ती अवस्था आहे ती प्राप्त व्हायला काहीतरी तर कष्ट घ्यावे लागतील ना. ठाईचं बैसोनी करा एक चित्त मान्य आहे, पण मग ती अवस्था स्थायित बैसोनी करा एक चित्त, ती अवस्था प्राप्त व्हायला आपल्याला काहीतरी अथक परिश्रम घ्यावे लागतील. आता जर आपण परिश्रम घेतले नाही तर आपल्याला ठाईचं बैसोनी नुसतं माळ फिरवता फिरवता दुधाचा वास आला की दूध उतू चाललं. मग आपल्या माळीत लक्ष आहे का दुधाकडे लक्ष आहे? म्हणून आपल्यासारख्या भक्तांकरता, साधकांकरता ज्ञानेश्वर महाराज ठाईचं बैसोनी हे आपल्यापेक्षा वरच्या साधकांसाठी आहे. आपल्या साधकांसाठी काय सांगितलंय? तीर्थव्रत भाव धरी रे करुणा, तीर्थव्रत भाव धरी रे करुणा म्हणजे तीर्थाला जायला सांगितलं, भाव ठेवायला सांगितला. त्याच्याने आपला देह शुद्ध झाल्यानंतर ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आळवी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवावा. मग घरी बसून शांतपणे आपण काय करतो? शुद्धच नाही झाला भाव, एकनिष्ठच नाही झाला आणि वरच्या गोष्टी. म्हणून एकनिष्ठ भाव होण्याकरता आपण सगळं करतो. आपला भाव संसारात जास्त असतो पण परमात्म्यात नसतो. कारण आठवीसी कृपाळू देवासी, कारण आठवीसी कृपाळू देवासी, आठवीसी कृपाळू देवासी, पोषितो जनासीतो, एकला पोषितो जनासीतो, कृपाळू देवासी, एकला पोषितो जनासीतो, एकटाच सगळ्या जनांना पोचतो. पण आपण नेमकं काय करतो? सगळ्या संसाराची आठवण ठेवतो. पोस्टातली पॉलिसी कधी रिन्यू होणार आहे याची आठवण असते, पेन्शन कधी प्राप्त होणार आहे 2 तारखेला बँकेत जाऊन, पण परमात्म्याची आठवण राहते. परमात्म्याची आठवण. असं नाही म्हणायचं मला की तुम्ही त्याचा तपास करू नका, त्याचा तपास करा, पण त्याची जशी त्या बँकेत जाण्याची त्या पावतीची जशी आठवण राहते, 8-15 दिवसापासून ते घोकत राहतो आले, तसं भगवंताला घोकत नाही. आपण म्हणतो कंस कसा तरुण गेला, मग माझ्यासारखा ते कंसाने आठवला आणि त्याला रोज झोपेत सकाळी झोपल्यावर आठवा 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 आठवा. म्हणून भगवंताने स्वतः त्याला मुक्त केलं. भगवंतांनी स्वतः त्यांना मुक्त केलं. म्हणून मी नेहमी दृष्टांत देतो, आपण नेमके रावणाच्या गतीतले नाही,
आणि संतांच्याही गतीतले. आपण रावण आहे का? मग त्याला उद्धाराला देव आला होता. कारण कंसाचं रावणाचा प्रभूंवर कुठल्या का स्वरूपाने होईना पण सतत चिंतन होतं, सतत चिंतन होतं. मी तुम्हाला एक छान आणखीन दृष्टांत सांगतो की रावणाचा प्रभूंवर किती एकनिष्ठ भाव होता. प्रभू लंकेच्या समोर आले आणि रात्रीच्या काळात सगळं सैन्य आराम करत होतं रामांचं, आणि प्रभू बसलेले खाली, लक्ष्मणजी बसलेले, सुग्रीवजी रामांपेक्षा थोडं कमी उंचीचं आसन असे बसलेले, विभीषणजी समोर बसलेले, मारुतीराया शेजारी उभे आहेत. आणि रात्रीची वेळ होती. रामांच्या डोळ्यावर प्रकाश आला. अरे कसला प्रकाश म्हणून विभीषणजींना विचारलं की विभीषणजी हा प्रकाश कसला आला नाही? म्हणे रावण यांच्या मुकुटामध्ये असलेला हिरा चमकला आणि तो हिरा तुमच्या डोळ्यावर चमकला. म्हणजे मग रावण इतकं वरती काय करतोय आता? आता साधारणपणे प्रश्न असा आहे की रात्रीच्या वेळेस मनुष्य घरात म्हणजे त्या भिंतीच्या बाहेर तो प्रकाश जाणार नाही, आणि रात्री राजा थोडे मुकुट घालून फिरणार आहे. म्हणजे डोक्यात मुकुट आहे म्हणजे राजा कुठेतरी काहीतरी करतोय. म्हणे राजे साहेब सपत्नीक लंकेच्या वरच्या महलावर नृत्य गायन ऐकतात. म्हणजे असं म्हणे इतकं शत्रू सैन्य समोर आलं तरी रावण विलासचैनीत अजून नाही. म्हणून रामांनी लक्ष्मणाला सांगितलं, जा माझा धनुष्य घेऊन, आणि भाता आणला आणि एक बाण जो मारला तो रावणाचा मुकुट खाली. रावणाचा मुकुट खाली पडल्याबरोबर सगळी सभा, नृत्य गायनाची सभा स्तब्ध झाली. आणि रावणाच्या पत्नी उठून घाबरून उभ्या राहिल्या. महाराज बाण. रावण हसायला लागले, बाण काढला आणि पुन्हा डोक्यात चालू द्या म्हणजे महाराज इथं थांबणं योग्य नाही. शत्रू पक्षाचा बाण तुमच्या मुकुटाला लागला आणि मुकुट खाली पडला. दुसरा बाण आला आणि कुठे लागला तर तो दशरथनंदन राजा राम आहे म्हणे, असा लपून छपून बाण मारणार नाही. तो समोर छातीवर माझ्या समोर आणि आवाज देऊन मारेल. तुम्ही घाबरू नका. त्याने सांगितलंय रामांनी की मी आलोय. काय भाव होता रावणाचा की मला प्रभू लपून छपून मारणार, समोर येऊन मारतील. तुम्ही चालू द्या म्हणे, तुम्ही घाबरू नका. हे फक्त सुरुवात आहे, पण प्रभू असं मला मारणार मरण आहे हे त्याला समजलेलं होतं. पण त्याही काळात प्रभूंवर एवढा विश्वास होता की प्रभू समोर येऊन. भाव काय झाला होता रावणाचा? एकनिष्ठ. शत्रुत्वाच्या का हिशोबाने होईना पण एकनिष्ठ भाव झाला होता की राम अधर्माने युद्ध करणार. एकनिष्ठ झाला भाव. प्रभूंवर भाव जर एकनिष्ठ झाला तर आता देवा तेची अंगे, मग जे काही आहे ते भगवंताच्या अंगावर सोडून द्यायचं. मी आता दृष्टांत दिला, प्रभूंच्याच मांडीवर गेले, असाच भाव धरला की खुर्चीवर परमात्मा आहे, असतीलही त्यांच्याकरता होतेच. 20 वर्षापासून बोलत होते. म्हणजे ते संत असे म्हणाले मुलीला की त्या परमात्म्याला तुझ्या वडिलांकरता धावत यावं लागलं. म्हणून ती जी एकनिष्ठ भावामध्ये जो प्रेम व्हायचा आहे ना, ज्ञान प्राप्त झाल्यावर जे प्रेम टाकायचं आहे
त्याला आवाज द्यायची, धाव रे राम राया किती अंत पहासी, प्राणांतक मांडियेला नये करुणा कैसी, धाव रे राम राया प्राणांतक मांडियेला नये करुणा कैसी, धाव रे राम राया. ती जी करुणा भाकायची आहे एकनिष्ठ भाव झाल्यानंतर, की ती जी करुणा भाकल्यानंतर प्रभूचं हृदय सुद्धा हेलावतं आणि आपलं तर अगदी अंतर्मुख होऊन जातो साधक करुणा भाकल्यावर, प्रेम टाकल्यावर. तुम्ही अनेक करुणाष्टक ऐका. अनुदिन अनुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा नीरसी मोह माया, अचपळ मन माझे नाव रे आवरिता, तुझ विणक्षीण होतो धाव रे धाव आता. टाकलं प्रेम बरोबर हृदय कळवळतच. दिन हा कामारी द्वारी तुझ्या हरी, कधी जाईल हाक तुझ्या कानावरी, नको अंत पाहू जीव घाबरला, नको अंत पाहू जीव घाबरला, किती विनवू तुला रामा दया घना, किती आळवू तुला किती आळवू. असं जे आळवणं असतं प्रेम टाकल्यानंतर, की ते हृदयाला पाझर फोडतंच. आणि आपण म्हणतो दुसऱ्यांचं काय करायचं, आपल्या हृदयाला फुटला म्हणजे आपल्याला परमात्मा भेटला. आपल्या हृदयाला पाझर फुटला म्हणजे आपल्याला परमात्मा भेटला. पण मग तो पाझर दिवसेंदिवस वाढला पाहिजे. दिवसाचे एका दिवसाला 5 मिनटं असेल, मग तो 20 मिनटं झाला पाहिजे, 25 मिनटं झाला पाहिजे, दिवसभर राहायला पाहिजे. असं करता 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 त्या साधनेची पराकाष्ठा म्हणजे परमात्मा. त्या साधनेची पराकाष्ठा म्हणजे परमात्मा. आणि मग त्या प्रेमामध्ये भगवंताला हक्काने सुद्धा बोलवलं जातं. भगवंताला हक्काने सुद्धा बोलवलं जातं. पापी अजामिळा मुक्त केले कोणी, गणिका गजेंद्रासी उद्धरिली कोणी, उपेक्षीसी काय या दीन बाळा, उपेक्षीसी काय या दीन बाळा, किती विनवू तुला रामा दया घना, किती अळवू तुला किती आळवू तुला, किती विनवू तुला रामा दया घना. परमात्म्याला आळवलं, त्या ज्ञानामध्ये प्रेम पडलं. बऱ्याच साधकांचं काय होतं, ज्ञानामध्ये अहंकार पडतो. पण आपल्याला काय टाकायला सांगितलंय भक्तिमार्गात, प्रेम. नारद भक्तिसूत्रामध्ये नारद महाराज म्हणतात, सा परम प्रेम स्वरूपा. भक्ती कशी आहे, प्रेमाचं स्वरूप आहे, परम प्रेम स्वरूप आहे. प्रेम निर्माण झालं पाहिजे. मग ते प्रेम परमात्म्याबाबत असो, दुसऱ्या जीव. आता ते प्रेम सांसारिक प्रेम नाही म्हणत बरं मी, सांसारिक प्रेम नाही म्हणत. ते प्रेम वनात झाडांबद्दल असो, प्राण्यांबद्दल असो, मनुष्याबद्दल असो, सगळ्यांबद्दल असो, ते प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी भगवंत पाहायला गेला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी परमात्मा पाहायला गेला पाहिजे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणी परमात्मा जर पाहायला गेला. तुम्ही आताही निधिवनात गेले ना, तर त्या झाडांना सुद्धा परमात्म्याचा हात लागलेला आहे. म्हणून त्या झाडांना सुद्धा आज भगवंता एवढंच पूजलं जातं. त्या रमणरेतीमध्ये लोळतात संन्यासी लोक
की याच्यात भगवंताचे रजकरण आहे, चरण रजकण आहेत, तर ते आमच्या शरीराला लागो. सा परम प्रेम स्वरूपा. मग ते प्रेम ओतायला गेलो ना आपण, मग कुठल्याही पद्धतीने आपण प्रेम ओतू शकतो भगवंतावर. मग देहाला काय लागतं ते परमात्म्याला काय लागत नाही, हे प्रेमाचं स्वरूप आहे. देवाजवळ पाण्याचा ग्लास भरून, देवाला पाणी लागेलच न तहान, आपण किती पितो, त्याला लागत नाही का? इथून ते प्रेमाची उत्पत्ती सुरू होते. इथून त्या प्रेमाची उत्पत्ती सुरू होते. मग दुपारी जेवण, मग शयन, कापूर आरती, संध्याकाळी परत नैवेद्य, आरती, शयन करताना डोक्यात पगडी घालून कोणी झोपेल का? नाही. मग त्यांचे मुकुट काढले गेले पाहिजे. मग ती खालची शयनावर 2 फुलं ठेवले गेले पाहिजे. सा परम प्रेम स्वरूपा. आपण जेवढं प्रेम होतो त्या परमात्म्यामध्ये, तेवढं प्रेम परमात्म्याकडनं आपल्याला मिळतं. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. मग पुढे महाराज म्हणतात, द्वंद्वे त्याची करीती काही, सर्व ठाई देवतया. हे जे भौतिक मायामय जग आहे, हे काय करणार आहे? मग त्या साधकाला काहीच त्रास देऊ शकत नाही. त्या साधकाला भगवंतावर एकनिष्ठ भाव झाला. मी बऱ्याच वेळा दृष्टांत दिला आहे. संसारातले द्वंद्व हे आपण अंगाला लावून घेतो, असं म्हणणं जरी सोपं असतं तरी ते लागतात, पण ते ज्ञानाने हळूहळू बाजूला करायचे असतात. मी किती वेळा सांगितलं की बा मुलगा व्हावा अशी इच्छा असते, पण होते काय? मुलगी व्हावी अशी इच्छा असते, पण होतं काय? बरं, त्याने डॉक्टर व्हावा अशी इच्छा असते, पण तो शिकतो काय? इंजिनियर. मग इंजिनियर व्हावा अशी इच्छा असते, तो शिकतो काय? साधं ग्रॅज्युएशन करतो. बरं, चांगलं झाल्यावर चांगली बायको मिळावी त्याला अशी आपली इच्छा असते, पण भेटते का? तुम्हाला पाहिजे तशी भेटत. आणि कुठल्याही सासूला किती चांगली सून भेटली तरी ती सासू चांगली मानत, किती चांगली भेटू दे. ज्या सासूंना म्हणजे पुढच्या भविष्याची चिंता असते, तो आपलं कसं होईल त्या म्हणता माझी सून चांगली, त्या म्हणता माझी सून ती किती त्रास का देईना. ज्यांना सासूंना पुढची चिंता असते की आपलं कोण करेल, त्यांना ती सून नेहमी चांगली. नाही तर सासूचा असा स्वभाव आहे की ती कधीच सुनेला चांगलं म्हणत नाही. बरं, चांगली म्हणत असली तर काहीतरी थोडंसं, आणि ती सून पुढे सासू झाल्यावर तशीच वागते, ठला विठ्ठला म्हणून द्वंद्वे करीती काही. काय करू शकतील द्वंद्व? ज्यांचं परमात्म्यावर एकनिष्ठ भाव झाला आहे त्याला माया जास्त त्रास देऊ शकत नाही. सर्व ठाई देवतया. त्यांना सगळ्या ठाई, ज्यांचा भाव एकनिष्ठ झाला त्यांना सगळ्या ठाई परमात्मा दिसतो. ध्यानी कुठे कुठे दिसतो? महाराज म्हणतात, ध्यानी मनी जनी वनी प्रगटे लोचनी अहोरात्र. परमात्म्याचं ध्यान लावलं तर परमात्मा प्रगट होतो. ध्यानी मनी, सगळ्यात ध्यानात जरी परमात्मा आला म्हणजे बुद्धीत जरी आला तरी मनात कायम टिकेल असं नाही. तो मनात टिकला तेव्हा बुद्धीत जातो, म्हणून मनातही टिकला पाहिजे. मनाबद्दल बोलायचं म्हटलं तर ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायात सुंदर म्हणतात, शेवटच्या श्लोकांमध्ये मनाबद्दल, तुझ्या मनी मीची जाण. भगवान म्हणतायत अर्जुनाला, तुझ्या मनी मीच जाण, मनानेच माझा पूजा कर,
आणि त्या मनालाच एका ठिकाणी सांभाळून ठेव. मनमना 9व्या अध्यायात शेवटी 401 ते 450 म्हणजे 448 49 ओवी असेल 9व्या अध्यायात. घरी गेल्यावर छान वाचा. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, मनाच्या सगळ्या अवस्था, काय काय अवस्था आहेत आणि काय काय नाही आणि काय होतं. पुढे 12व्या अध्यायात म्हणतात महाराज, ज्ञानेश्वर महाराज, म्हणून या तुझी या पाऊली पिके तू करू शकतो, पिके सारस्वत पाऊली. 12व्या अध्यायात म्हणतात की साधका तू करू शकतो, म्हणून साधका तू माऊली, तुझी या पिके सारस्वत पाऊली. म्हणून साधका तू माऊली आहे, तू परमात्म्याला प्राप्त करू शकतो. म्हणून ध्यानी मनी जनी. समोरच्याला तुटून बोलताना असा विचार आला पाहिजे की त्याचा हृदयस्थ परमात्मा आपल्याकडनं दुखावला गेला. त्याच्या हृदयस्थ परमात्मा आपल्याकडनं दुखवला गेला. म्हणून त्याच्या हृदयस्थ परमात्म्याला बोचेल. आता हे असं म्हणणं आहे, बोलल्यावर आत्म्याला कधी लागत नाही, जीवाला लागतं. तो परमात्मा वेगळा, पण दुःख त्या देवाला होईल का असं म्हटलं जातं, कारण की आपल्याकडनं वाईट बोललं जाऊ नये म्हणून. म्हणून ध्यानी मनी जनी वनी. म्हणून ह्या निसर्गात सुद्धा सांख्य योगाप्रमाणे प्रकृती आणि पुरुष, प्रकृती म्हणजे हे आणि पुरुष म्हणजे परमात्मा. म्हणून पातंजली योगसूत्राने प्रकृतीला सुद्धा देव मानलेला आहे, प्रकृतीला सुद्धा देव मानलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज पातंजली योगसूत्राचा सुद्धा विचार करून वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पातंजली योगसूत्राचा विचार करून सुद्धा महाराज असं म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा. मग ज्या ठिकाणी जनी वनी ध्यानी मनी परमात्मा ज्याला दिसतो त्याच्या प्रगटे लोचनी अहोरात्र, त्याच्या डोळ्यामध्ये परमात्मा अहोरात्र बसलेला असतो. निळा म्हणे वियोग वार्ता नेणती सर्वदा हरिभक्त. आणि मग त्या जनी मनी वनी आणि अहोरात्र लोचनी बसलेला परमात्मा निळोबाराय महाराज म्हणतात की त्याच्याशी वियोग हरिभक्त कधीच करू शकत नाही. आणि तो वियोग कधी होऊ शकतो तुम्हाला सांगू का? समर्थ म्हणतात प्रारब्ध खोटे अभिमान आला, स्वामी समर्थासी वियोग झाला. येणे बहु क्षिती वाटे मनासी, सर्वोत्तमा कै मज भेट देसी. केव्हा वियोग होऊ शकतो परमात्म्याचा आणि आपला? जेव्हा आपल्यामध्ये अभिमान जागृत होतो तेव्हा. म्हणून उत्तर रंगात सुंदरशी कथा सांगतो.
पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज. मी वाजवतो, इथं ठेवतो, तुम्ही म्हणा आराम. उत्तर उत्तर रंगाला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचं भजन करू. राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधा रमण हरि. निर्जला एकादशी सगळे पांडव दर पक्षमासी येणारी एकादशी करत असे. फक्त भीमभैया जे होते ते एकादशी करत नसे. कारण बलदेह शरीर होतं आणि ते खायला लागायचं म्हणून एकादशी ते काही करत नसे. आली ज्येष्ठ मासी शुक्ल पक्षी एकादशी म्हणून भगवान पांडव वनवासात असताना भगवान भेटायला आले आणि उद्या एकादशी असा जेव्हा विषय निघाला तेव्हा सगळे म्हणाले, प्रभू आम्ही सगळेजण एकादशी करतो पण हे भीम भैया काही एकादशी करत नाही. भगवान म्हणाले, अरे त्याचा एकनिष्ठ भाव आहे, त्याच्या शरीराला जास्त लागतं. ठीक नाही म्हणे, निर्जला एकादशी केली की 12 एकादशींचं पुण्य मिळतं, मग त्याच्याकडनं एक एकादशी करून घ्या. प्रभू भीम भैयाकडे पाहतात. भीमजी म्हणतात, प्रभू आपल्याकडनं काही खरं तू करून घेशील तर होईल म्हणे. तू करून घेशील तर होईल. निर्जला त्या दिवशी जल घ्यायचं नाही. आता हल्ली नवीन गोष्ट त्या मोबाईलमध्ये येत होती की एकादशीचं नाव आहे निर्जला, तर या दिवशी पाणी पिऊ नये असा काही नियम नाही. ते काहीतरी पुण्याहून एका छान माणसाने मला पाठवलं.
किंवा असं काही नियम नाही की बुवा पाणी पिऊ नये. म्हटलं बाबा, एकादशी आणि निर्जला एकादशी, आता माझ्यासारखा साधक म्हटलं बुवा एकादशी जशी नेहमी करायची तशी मी करतो, फक्त लिक्विडवर म्हणजे ज्यूस असं मी नेहमी करतो. तर आता निर्जला ज्याला करायची आहे त्याने जल घेऊ नये. नाही म्हणे असा काही उल्लेख नाही किंवा ही एकादशी म्हणजे जल घेऊ नये. म्हटलं बाबा उल्लेख नाही, पण मी पुराणं वाचतो म्हटलं, तर भगवंताने भीमभैयाकडनं पूर्ण पाणी न पिता निर्जला एकादशी करून घेतली असं पुराणात वचन आहे, कथा आहे. आणि अनेक निर्जला एकादशीच्या कथा अशाच प्रकारे आहेत. याबद्दल मला मार्गदर्शन करावं. त्याचा फोनही लागत नाही, त्याचा मेसेजही आला. उगाच कोणी काहीही सांगतं आणि काहीही आपण ऐकू नये. आणि तुम्हाला निर्जला एकादशी कराच असं काही कोणी सांगत नाही. जो बरं शास्त्राने असं म्हटलं आहे की एकादशी कोणी निर्जला एकादशी कोणी करावी हे सांगितलेलं आहे. जो सशक्त असेल, जो वृद्ध नसेल, ज्याला अतिमेहनतीचे कामं नसतील त्याने करावे. कोणी करू नये. दुर्बल, लहान मुलं, वृद्ध, नोकर यांनी निर्जला एकादशीच्या मागावर लागू. तर निर्जला एकादशी करावी कशी, तर दशमीच्या दुपारी जेवणाच्या वेळेस पाणी प्यायलं की तेव्हापासून पाणी बंद करावं. म्हणजे मी शास्त्र सांगतो, दशमीच्या एकादशी दिवशी दुपारी जेवणानंतर पाणी बंद करावं. ते पाणी द्वादशीला दुपारी 12 वाजता प्यावं. आणि ते पिताना एखाद्या व्यक्तीला जलकुंभ दान करावा. आता कोणाला दान करावं हे सांगितलेलं आहे, पण मी स्वतंत्र उल्लेख केला तर वा फक्त ह्याच लोकांना दान करावं लागतं असं म्हणून मी काही उल्लेख करत नाही. ज्या व्यक्तींना थंड पाण्याची गरज असते त्या व्यक्तींना जलकुंभाचं दान करून पाणी प्यावं. कोणी प्यावं? सशक्त मनुष्याने हे व्रत करावं. बरं, आणखीन एकादशी निर्जला कशी होते? सकाळी सूर्योदयापासून दुपारी 12 वाजे किंवा ह्या वेळेत पाणी प्यायचं नाही, 12 वाजता मग प्यायचं. काही जण सकाळी सूर्योदयापासून तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत करतात. असे हे निर्जला एकादशीचं व्रत सोपं करून सांगितलेलं आहे. मूळ पुराणामध्ये भीमभैयाकडनं भगवंताने दशमीच्या दुपारी 12 वाजेपासून तर द्वादशीच्या दुपारी 12 वाजेपर्यंत पाणी प्राशन करू दिलेलं नाही. ठला विठ्ठल. अगदी थोडक्यात आवडतो, आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे. भगवान म्हणाले, अरे त्याचा एकनिष्ठ भाव आहे. नाही नाही म्हणे, त्यांच्याकडनं एकादशी करूनच घ्या. भीमभैयाने हात जोडले, प्रभू तूची तारसी तूची मारसी, तुला करून घ्यायची असेल तर करून घ्या. आपलं शरीर तुझ्या नावावर आहे, तुला काय करायचं करून घे. तू सांगशील करायचं केलं, पण तू समोर लागेल. मी जिथं जिथं जाईल तिथं तिथं समोर तुला उभं राहावं लागेल, त्याच्याशिवाय माझ्याकडनं होणार असं बऱ्याच ठिकाणी असतं. बरं, आपल्यासारख्या साधकांच्या ठिकाणीसुद्धा अशी गोष्ट असते. मी तुम्हाला दृष्टांताने समजावून सांगतो. आपल्या घरी जर समजा संध्याकाळी रामरक्षा किंवा शुभम करोती म्हणण्याची प्रथा असेल, वडील असल्याबरोबर पोरं पहिले हातपाय शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा भीतीपोटी म्हणून घेता का नाही? वडील नसले की म्हणता का ते? नाही. अभ्यास करायला सांगितला गुरुजींनी तर गुरुजी समोर असले तेव्हाच अभ्यास करतात. गुरुजी गेल्यावर चला, असं सगळ्या साधकांचं असतं. मंदिरात आल्यावर हरिकीर्तनाला बसल्यावर टाळ्या वाजवताना घरी वाजवल्या जातं का? नाही. सगळ्या साधकांचा असाच विचार असतो. म्हणून भीमभैया म्हणाले, देवा तुला समोर थांबावं लागेल. म्हणजे बरं ठीक आहे. म्हणून दशमीच्या मध्यान्ह समयी सुरू आचरिले व्रत करण्यासी
व्रत आचरण करायला सुरुवात केली भीमभैयांनी. दुपारचं दशमीचं जेवण झालं, पाणी प्यायले. बरं, पाणी म्हणजे भीमभैयांचं का असं आपल्यासारखं फुलपात्र भरून एक मांडभर पाणी प्यायचं. पाणी प्यायले आणि भगवंताच्या चरणावर डोकं ठेवलं. मी एकादशीचं व्रत करतो आहे, तुला करवून घ्यायचं असेल तर करवून घे, आणि तू ज्याला सोडलं तो तरत नाहीच, म्हणून तू समोर थांब रे बाबा. देव म्हणाले, तू चिंता करू नको, मी तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु, तुझ्या मनात चांगला संकल्प आलेला आहे ना, तर तो मी पूर्णत्वास नेईन. फक्त आपल्या मनाला गरज काय आहे? चांगला संकल्प करण्याची. म्हणून दशमीच्या दुपारपासून व्रत आरंभ केलं. दशमीचा दिवस मस्त गेला. एकादशीला सुरुवात सकाळी प्रातःकाळी उठले, स्नान वगैरे केलं. बरं, मग आता तोंडात पाणी गेलं असेल तर चालेल का? तर 3 पळ्या आचमन करणे म्हणजे पाणी पिणे नव्हे. शास्त्र असं सांगतं की सकाळी आचमन करावं, म्हणजे 3 पळ्याभर पाणी प्यावं. म्हणून भीमभैयांनी सकाळी आचमन केलं आणि दुपारी 12 वाजेपर्यंत काही जास्त जाणवलं नाही, आणि नंतर शरीराची लाह लाह व्हायला लागली. प्रभू समोर थांबा, माझ्याकडनं होत नाही. आता कसं असतं तुम्हाला सांगू का? प्रभूने जर शरीराला हात लावून दिला असता तर पाण्याची कमतरता भासली नसती. पण व्रत करण्याकरता शरीराला तापवावंच लागतं. जो तप करत नाही त्याचं पतन होतं. म्हणून तप शरीराकडनं झालंच पाहिजे. तप शरीराकडनं झालंच पाहिजे. आणि तप झालं की मन प्रसन्न होतं. म्हणून दुपारी 12 वाजेपासून शरीराची लाह लाह व्हायला लागली. देवा, काही केल्या होत नाही. देव म्हणे, नाही भीमा, असं नाही करायचं. माध्यान्ह झाला, दुपारी 2 वाजले. देवा, काही खरं नाही, थांब ना थोडा वेळ. म्हणून 1-1 तास असा घालवत देवालाही जड झालं ते आता भक्ताला सांभाळणं. म्हणून देव भीमाला नदीच्या पात्रात घेऊन गेले. झाडावर जेव्हा लहान होते तेव्हाच झाडावर चढले होते. नंतर भीमाकरता झाडावर चढले आणि झाडावर समोर बसून राहिले. भीम भैया आपले गळ्याभर पाण्यात. भीमा, पाणी पिऊ नको. नाही देवा, प्यायचं तर तुला सांगून पिल, आणि तू नाही सांगितलं तर मी पिणार नाही. म्हणे, देवा काय करू, सहन होत. म्हणे, काय करायचं? भीम भैयांनी आवाज दिला, श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम. गोविंद 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 गोविंद, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव, श्रीनाथ नारायण वासुदेव, नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. Krishna Govinda Hare Murari, Hare Radha
एकादशीची पूर्ण रात्र झाली, द्वादशीची सकाळ. भीमभैया पाण्यात उभे राहून परमात्म्याचं स्मरण करताय. भीमा, अरे तो सूर्य आला. देवा, तू माझ्या प्रेमा खातीर त्याला लवकर उगवला. सगळे पांडव जमा झाले. देवा, तू एवढं कसं करतो म्हणे त्याच्याकरता. अर्जुन म्हणाला, देवा तू माझा मित्र आहे, पण तू माझ्याकरता. अरे त्याचा भाव काय तुला माहिती काय म्हणे अर्जुन. त्याच्यासारखा एकनिष्ठ भाव तुमच्यामध्ये कोणाचाच नाही. त्याने काल काय सांगितलं म्हणे, तुला करून घ्यायची असेल तर मी करतो, आणि तुला समोर राहावं लागेल, मला बसून राहावं लागलं म्हणे. मला एकादशी घडली. मला ही एकादशी. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, देवाची एकादशी असते. जे आपण खातो ते देवाला द्यावं. तुम्ही जर उपवास केला तर उपवासाचं द्या, तुम्ही जर अन्न केलं तर अन्नाचं द्या. उपवास म्हणजे उप म्हणजे देवता आणि वास म्हणजे जवळ जाणे. आपल्याला देवतेच्या जवळ जाणे. देवाचा उपवास म्हणजे देव का आपल्या जवळ येईल? देव कशाला उपवास करेल? आपल्याला जायचंय. तो भक्तासाठी उपवास करतो, आपण देवासाठी करतो. देव कोणासाठी करेल? त्यांना काय, तो तुमच्यासाठी करेल. म्हणून देवाचा उपवास घडला निर्जला एकादशीचा. सकाळ झाली, स्नान वगैरे झालं. भीमा पाणी पिऊन नाही देवा, प्यायचं तर सांगून पिल, नाही तर पिणार नाही. म्हणून सगळं 10 वाजता भीमभैया बाहेर आले. शरीर बलदंड शरीर, काही गेलं नाही. तर दशमीच्या छान धूत वस्त्र घातलं, एक जलकुंभ घेतला. म्हणजे देवा इथं ऋषीचं कोणी नाही, दान द्या. म्हणून देवाच्याच हातात जलकुंभ दिला, पायावर डोकं ठेवलं. देवा, माझी निर्जला तू करून घेतली, ही माझी निर्जला तुला समर्पण. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. हे सगळं देवा तुझं, तू करून घेतलं, तुझं तुला परत. देवाने सगळ्यांना बोलवलं, पारे म्हणून तुम्ही व्रत करता, तुम्ही समर्पण करता का? त्याने इथंच सांगून दिलं, देवा तुझी एकादशी तुला समर्पण. म्हणून भीमभैयाला दुपारी 12 वाजता देवाने माध्यान्नाच्या समयी नैवेद्य दाखवून जेवायला दिलं. बरं, अशी एकादशी झाली ती की देवाने घास भरवले भीमाला आणि देवाने पाणी दिलं. भक्तासाठी देव घाली तसे उडी, दूतसे घोडी अर्जुनाची, बळीने बांधिला गोपीने वेष्टीला, सारथी तो झाला अर्जुनाचा. म्हणून त्या भक्तासाठी देवानेही उपवास केला आणि भगवंताने स्वतःच्या हाताने पाणी पाजलं. सगळ्यांनी विचारलं, देवा तू एवढं का करतो त्याच्याकरता? म्हणे त्याचा एकनिष्ठ भाव झाला, दुरी नाही देवतयाला. त्याचा एकनिष्ठ भाव आहे म्हणे, त्याला देव दूर नाही. म्हणून आजच्या निर्जला एकादशीच्या दिवशी आपण भगवंताजवळ हीच प्रार्थना करू की आमचा सुद्धा भाव एकनिष्ठ राहू द्या. जय विठ्ठल.